चला तर आज आपण बघूया पाढे कसे तयार करायचे. म्हणजे आता पाढे तयार करण्याची काय आवश्यकता पडते. ज्यावेळेस आपण एखाद्या संख्येला भाग देत असतो तर आपल्याला काय असतं, जास्तीत जास्त 30 पर्यंत पाढे पाठ असतात आणि त्याच्या पुढचे जे पाढे आहेत ते पाठ नसतात. मग त्यावेळेस आपण काय करत असतो, तर त्याचं जे सरळ रूप आहे ते बनवत असतो आणि त्याचं पुन्हा म्हणजे सरळ रूप ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस आपल्याला काय होतं, स्टेप आपल्या वाढत जातात. किंवा आता जर आपल्याला एखाद्या जे आपली मूळ संख्या आहे, मूळ संख्येने जर भाग द्यायचा असेल, एखाद्या वेळेस आपल्याला काय होतं, भागाकारामध्ये मूळ संख्या येते आणि त्या संख्येने दुसऱ्या संख्येला भाग द्यायचा असतो. मग त्यावेळेस आपण काय करणार, आता मूळ संख्या जर भागाकारामध्ये आली, समजा एक उदाहरण आहे की एक उदाहरण घेऊयात आपण. 4474 आहे, 4474 आहे आणि ह्या संख्येला आपल्याला 41 ने भाग द्यायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये 41 ने भाग जात आहे, 4474 आपण 2 ने भाग देऊ शकतो, हे खरं आहे. पण 41 ने भाग देऊन सरळ रूपामध्ये आणू शकत नाही, कारण 41 ही आपली काय आहे, तर मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला आपण दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग देऊ शकत नाही. कारण मूळ संख्येचे जे अवयव असतात फक्त 30 संख्या आणि 1 म्हणजे 2च अवयव असतात मूळ संख्येला. मग आपण याला मूळ संख्येला आपण काय करू शकत नाही, दुसऱ्या संख्येने भाग देऊन त्याचं सरळ रूप करू शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायची आवश्यकता असते, ती पाढ्याची आवश्यकता असते. मग आपल्याला पाढे तर पाठ नसतात, जास्तीत जास्त आपण 30 पर्यंत पाढे पाठ केले असतात. मग अशा वेळेस आपण काय करायचं, तर ह्या वेळेस अशा ज्यावेळेस आपल्याला 100 पर्यंत ज्यावेळेस पाढे तयार करायची आवश्यकता येते किंवा बनवण्याची गरज भासते, त्यावेळेस कशा पद्धतीने आपण 100 पर्यंतचा पाढा तयार करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 83चा पाढा तयार करणार आहोत. आणि 83चा पाढा म्हणजे 1 ते 100 पर्यंत कोणताही जर पाढा पाठ तयार करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 10 पर्यंतचे जर पाढे येत असतील, 10 नाही 1 ते 9 पर्यंतचे जर पाढे येत असतील तर आपण 100 पर्यंत म्हणजे 99 पर्यंतचे जे सगळे पाढे आहेत ते कोणताही, त्या 99 पर्यंतचा कोणताही पाढा आपण काय करू शकतो, तर बनवू शकतो. त्याच पद्धतीने आपण आता बघूया काय ट्रिक आहे आपली, त्या ट्रिक नुसार कसा आपण पाढा बनवणार आहोत ते बघणार आहोत. तर 83चा आज आपण पाढा बनवणार आहोत. तर 83चा पाढा कसा बनवायचा ते बघूया. 83चा पाढा बनवण्यासाठी याच्यामध्ये 83 मध्ये 2 अंक आहेत. कोणकोणते अंक आहेत, 8 आणि 3. हे 2 अंकांनी 83 बनलेले आहेत, 8 आणि 3चा वापर करून. मग याच्यामध्ये 8 आणि 3 आहे, तर आपल्याला ह्या 2 अंकांचा पाढा आला, जर पाढा येत असेल तर आपण 83चा पाढा बनवू शकतो. तर मी काय केलेलं आहे, 8चा पाढा आणि 3चा पाढा लिहून घेतलेला आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, ज्या आता उजव्या साईडचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक कोणता आहे, तर एकक स्थानचा आपला अंक आहे 3. मग 3 मध्ये जेवढ्या एक म्हणजे एक अंकी संख्या आहे, एक अंकी संख्या कोणकोणती आहे, 3, 6. 3च्या पाढ्यामध्ये एक अंकी संख्या कोणकोणती आहे, 3, 6, 9. आता बाकीच्या जे आहेत ते 2 अंकी संख्या आलेल्या आहेत पाढ्यामध्ये. मग त्याचं काय करायचं, फक्त उजव्या साईडचे जे अंक आहेत, उजव्या साईडचे अंक म्हणजे कोणते, 2, 5, 8, 1, 4, 7 आणि 0. हेच अंक काय करायचे, आपल्याला लिहून घ्यायचे एका साईडला. मग कसे लिहून घ्यायचे ते बघूयात. 3, 6, 9. आता याच्यामध्ये 2 अंकी संख्या आहे 12. 12 मध्ये मी सांगितलं की उजव्या साईडचा जो अंक आहे आपला, मग उजव्या साईडचा कोणता अंक आहे, 2. तर आपण याची काय करू, अशी विभागणी करूयात. एक रेषा ओढतो मी आणि त्या रेषांमधून काय केलं मी, 2 अंकाची अशी विभागणी केली, एक उजव्या साईडचे आणि दुसरे डाव्या साईडचे अशी. मग 2 लिहा, 5, 8, 1, 4, 7 आणि 0. आता राहिलेल्या अंकांचं काय करायचं, तर राहिलेले जे अंक आहेत ते इकडे 8च्या पाढ्यामध्ये काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये हच्चा द्यायचा. हच्चा देत असतात आपण ज्यावेळेस बेरीज करत असतो त्यावेळेस आपण बघितलं की हच्चा कशा पद्धतीने देत असतात हे आपल्याला माहित आहे. मग हे जे एक आहेत, 1, 1, 1, 2, 2, 2, 3, हे जे 2 अंकी संख्येमधले जे उरलेले आहेत, ज्याची आपण विभागणी केलेली आहे, किंवा डाव्या साईडचे जे अंक आहेत ते अंक काय करायचे, आपण याच्यावरती हच्चा द्यायचा. जसं आपण बेरजेमध्ये हच्चा देत असतो त्याच पद्धतीने सेम करायचं. उजव्या साईडचे जे अंक आहेत ते लिहून घेतले मी आणि डाव्या साईडचे जे अंक राहिलेले आहेत ते आता मी 8च्या पाढ्यामध्ये काय करणार आहे, हच्चा देणार आहे. तर 8ला 8 लिहा. 16च्या इथं आहे का दुसरा अंक कोणता, नाही, म्हणून 16 जशी आहे तशी लिहायची. 24 आहे का, नाही. 24च्या इथं 9च्या साईडला नाही ना अंक, म्हणजे हच्चा नाही ना 24च्या वरती, तर 24ला 24 लिहायचे. आता 32 आणि इथं हे एक हच्चा किती होतील, 33 होणार. हे 40 आणि हा एक हच्चा किती होतील, 41. 48 आणि हा एक हच्चा किती आहे, 49. 56 आणि 2 किती होतील, 58. 64 आणि 2 किती होतील, 66. 72 आणि 2 किती होतील, 74. आणि 80 आणि 3 किती होतील, 83. हा आपला बनलेला आहे 83चा पाढा. तर अशाच पद्धतीने आपण आता 41चाही पाढा बनवूयात. कारण आता 41, आता ही तर 41, 83 मूळ संख्या आहे का, हा 83 ही मूळ संख्या आहे. मग 83 ने जर आपल्याला एखाद्या वेळेस भाग द्यायची आवश्यकता पडली त्यावेळेस आपण काय करत असतो, प्रत्येक वेळेस 83 गुणिले 1 बरोबर 83. 83 गुणिले 2 काय, 3 दोन्ही 6,
8 दोन्ही 16 अशा पद्धतीने आपण काय करत असतो, पाढा तयार करत असतो. मग अशा पद्धतीने न करता ह्या पद्धतीने जर केलं तर परीक्षेमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये एकदम म्हणजे करेक्ट ऍक्युरेट जो टेबल जे पाढा आहे तो ऍक्युरेट पाढा बनेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, परीक्षेमध्ये ह्या पद्धतीने पाढा बनवून आपला जो परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्याचा जो वेळ असतो तो कमी करायचा आहे, म्हणजे वाचवायचा आहे. तर आता याच्यामध्ये 41चा आपण पाढा बनवूयात. तर 41चा पाढा बनवण्यासाठी आपण काय करणार, 4 व 1चा पाढा लिहिणार. आता 1चा पाढा कसा लिहायचा, 1चा पाढा म्हणजे काय आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हा झाला 1चा पाढा. बस. आता 4चा काय, 4 4 4 दोन्ही 8 4 12 4 16 4 25 4 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40. आता ह्याच पद्धतीने जसं आपण इथं पाढा बनवलेला आहे, इथं बघा, इथं प्रत्येक अंक हा एक अंकीच आहे. परत या 1च्या पाढ्यामध्ये सगळे अंक एक अंकीच आहेत, फक्त शेवटी 10 मध्ये 2 अंक आहेत. तर हा एकच जो आहे इकडे याच्यामध्ये 4च्या पाढ्यामध्ये काय होणार, हातच्या मध्ये जाणार. तर मी काय करणार अगोदर इथं लिहिणार 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10चा 0 लिहिला. आता 4चा पाढा लिहायचा आपल्याला इकडे साईडला 4 8 12 16 20 24 28 32 36 40 आणि हा एक जो आहे म्हणजे इथं 2 अंकी संख्या आहे ना, 10 म्हणजे 2 अंकी संख्या आहे. एक त्यातला एक अंक जो उजव्या साईडचा अंक आहे आपण ते खाली देतात आणि जे डाव्या साईडचा आहे तो हातच्या देत असतो. मग हातच्या 1 आणि 40 किती होतील, तर 41. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, पाढे बनवायचे आहेत आणि आपला जो परीक्षेमध्ये लागणारा वेळ आहे तो कमी करायचा आहे, वाचवायचा आहे. तर असेच नवनवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यस स्कॉलर्स अकॅडमीला जॉईन होणे. धन्यवाद. Yeah.